मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी नोंदी तपासल्याच गेल्या नाहीत असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। मराठवाड्यातील नोंदी तपासण्यावरून मनोज जरांगे पाटलांनी हा आरोप केला आहे। समिती नेमली पण खालचे अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी तक्रार केलेली आहे। दरम्यान मराठवाड्यातील प्रत्येक गावाचा रेकॉर्ड तपासला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे। समिती नेमली, तुम्ही मरमराई केली, परंतु खालचे अधिकारी रेकॉर्डच देत नाहीयेत। लातूर नांदेडमध्ये असाच प्रॉब्लेम झाला। बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिलाय साहेब, निरंक म्हणून अहवाल दिलाय। 64 पैकी 61 गावं मराठ्यांचे कुणबे असलेले सापडले। निरंक दिल्याच्या नंतर आम्ही सांगितलं याला कामावून कमी करा, तुम्ही त्यांनाही केलं नाही। तुम्ही यांना सांभाळायला लागले, आमचे पोरं मरायला लागले। नायगाव मध्ये सुद्धा हेच प्रकार झाला, निरंक म्हणून अहवाल दिला, तिथं नोंदी खाजगी मध्ये सापडल्यात। आता का बरं आमच्यावर अन्याय? हा कोणाच्या सांगण्यावर आहे? ते कोणाच्या सांगण्यावरून चालले? गावाचे गावात जर तपासले जाणार नसले तर शिंदे साहेबाच्या समिती मरणाचं काम करते। खालचे अधिकारी जर कामच करणार नसले तर अहवाल निरंक नाही। याच्यात कसला जातीवाद असला पाहिजे अधिकाऱ्यांपाशी? याच्यात काय जातीवाद समज? अधिकारी हा जातीवादी असला नाही पाहिजे, तरच न्याय मिळेल ना। आता बघा, तुम्ही आता ही नावं सांगितली गावांची, जिल्ह्यांची, तालुक्यांची, तर आणखी जी काय माहिती असेल ती ताबडतोब आमच्याकडे तुम्ही पाठवा आणि हे अधिकारी जे आहेत तिथे संबंधित त्या अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने सूचना द्यायच्या त्या सूचना इथून दिल्या जातील आणि त्याचा तुम्हाला अनुभव पण येईल। पूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावाचं रेकॉर्ड 100% तपासलं जाईल। तिथे स्पेशल ड्राईव्ह घेऊ आपण आणि 100% तपासू आणि त्याच्यामध्ये कुठेही काही हायगाय होणार नाही। आणि म्हणून मी आपल्या बैठकीच्या अगोदर सर्व विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरना देखील सूचना दिल्या। पण आता जे तुम्ही निदर्शनास आणलंय त्याप्रमाणे मी सांगतो, प्रत्येक गाव जे आहे 100% त्याची तपासणी केली जाईल। हो।